नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTV मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. खरं तर जातीवंत ही मालिका सुरू करतानाच आम्हाला असा प्रश्न पडला होता की कधीतरी अशी वेळ महाराष्ट्रातल्या पत्रकारावरती यावी का की आपण जात ह्या गोष्टीबद्दल बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर ते अपेक्षित नव्हतं. घटना लिहितानाच त्यांनी समतेचा विचार मांडला आणि एवढ्या वर्षानंतर तरी तो समतेचा विचार रुजायला हवा. दुर्दैवाने तो विचार राजकीय अंगाने अधिक टोकदार होताना दिसतोय. काही जण त्याला असं म्हणतात की हा एक प्रकारचा आयडेंटिटी क्रायसिस आहे आणि त्या क्रायसिस नंतर हे जे काही वातावरण आहे, जे मळब आहे असं बऱ्याच जणांना वाटतं, ते हळूहळू दूर होईल. जातीच्या अस्मिता जशा टोकदार होतील तसं सत्तेतला वाटाही मिळेल. बाबासाहेबांना ते अपेक्षित होतं की नाही मला माहीत नाही, तुम्ही त्याच्यावरती जास्त विचार करा. तो आजच्या भागामध्ये महार या जातीबद्दल आपण स्पेसिफिकली बोलतोय आणि धम्म संगिनी शिंदे मॅडम बदला पण मग तुमचाच पूर्ण परिचय. धम्म संगिनी रमा गोरख शिंदे नाहीच, नकोच बरं, त्यांना शिंदे हे नाव पण नाही घ्यायचं, तर ते आपल्या सोबत जोडले गेले. तर प्रश्न असा आहे की बाबासाहेबांना मानणारी, आंबेडकरी विचार मानणारी शेड्यूल कास्ट मधली पण मंडळी फार वेगवेगळा विचार करतात. म्हणजे महार समाज वेगळा विचार करतो, मातंग समाज वेगळा विचार करतो, ढोर समाज वेगळा विचार करतो, चांभार वेगळा विचार करतो. हे असं का व्हावं? वेगळं म्हणण्यापेक्षा काय आपण वेगळा विचार करतात हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. की आता महाराष्ट्रामध्ये मी तुमच्या मागच्या मालिका 1-2 बघितल्या पण की आमचा वाटा, आमचं रिप्रेझेंटेशन, सहभाग या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून चर्चा होत आहे. तसं तुम्ही माळी म्हणतायत किंवा धनगर म्हणतायत, त्या पद्धतीने असं कुठलीही बातमी ऐकली नसेल की महार काहीतरी परिषद, महार संघटना, अखिल भारतीय महाराष्ट्र वगैरे असं काही महाराष्ट्र लेवलची नाही किंवा भारतीय लेवलची महार नावाची काही संघटना आपल्याला दिसणार नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा महारांबद्दल असं जेव्हा आपण बोलतोय तर मला थोडंसं एक दुरुस्ती सुचवीन की आपण बौद्ध राजकारणाबद्दल बोलूया. आणि ते पण मग बौद्ध राजकारणाबद्दल बोलताना केवळ बौद्धांचं राजकारण असं नव्हे तर फुले आंबेडकराईट पॉलिटिक्स त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. पण आता आपला यासाठी तो फार स्पेसिफिक मी केला कारण मला असं जाणवलं, एक मुलाखत मी तशी केली पण होती की सगळेच बौद्ध विचार मानणारे किंवा बाबासाहेबांच्या विचारधारेला असणारा SC समाज. पण मला असं लक्षात आलं तसं नाहीये. ते सुट्या पद्धतीने विचार, म्हणजे मातंग थोडासा राजकीय दृष्ट्या वेगळा विचार करतो, काही वेळेला तो राईट विंग कडे पण झुकलेला दिसतो. अगदी सहमत ना. मी काय म्हणत आहे की भारतीय राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात सेक्युलर, कम्युनल आणि एक प्रोग्रेसिव्ह असे कल्ट आपल्याला बघायला मिळतात, प्रवाह. तर आंबेडकराईट पॉलिटिक्स हे प्रोग्रेसिव्ह कल्ट मध्ये मोडतं. मग त्याचा कोण भाग आहेत? ते ब्राह्मण पण असू शकतात, ते मांग पण असू शकतात, ते चांभार पण असू शकतात, हे माझं मत आहे. आणि म्हणून मग आंबेडकरवादी पॉलिटिक्स किंवा फुले आंबेडकरवादी प्रवाहाचं राजकारण असं आपण याच्यासाठी म्हणू की ज्या जाती आता जाग्या झाल्यात, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आमचं सत्तेमधलं स्थान काय, आमचा वाटा काय, असं स्वतःच्या जातीचं टायटल घेऊन बोलत आहे. तर महारांमध्ये तसं मला म्हणजे अजून तरी मी बघत नाही की तसं काही दिसतंय. तर त्याला एक आपण बौद्ध असं म्हणू. आणि महार आयडेंटिटी म्हणून ते पॉलिटिक्स मला वाटतं की खूप आधी बाबासाहेबांच्याही अगोदर संपलेलं आहे. सोमवंश महार वगैरे त्या 1920 ते लास्ट आहे, जिथून बाबासाहेबांची सुरुवात होते. मग ते बहिष्कृत ही आयडेंटिटी असेल, त्यांची शेड्यूल कास्ट आयडेंटिटी असेल, मजूर म्हणूनची आयडेंटिटी असेल, शेवटचं रिपब्लिकन, जो की त्यांनी सगळ्याच प्रोग्रेसिव्ह लोकांना पत्र लिहिले खुलं. रिपब्लिकन पार्टी म्हणजे एक सशक्त विरोधी पक्ष असावा भारतामध्ये. काँग्रेस तेव्हा हे होते. तर म्हणून रेफरन्स दिलाय म्हणून रिपब्लिकन पार्टीचा पहिला आमदार ब्राह्मण समाजाचा होता, धाराशिव जिल्ह्यातल्या परंड्याचा होता. त्यांचं नाव देशमुख. आणि बाबासाहेबांचं चिन्हही तेव्हा मला वाटतं हत्ती वगैरे होतं, हत्ती चिन्ह होतं. बाबासाहेबांच्या पक्षामध्ये तेव्हा ब्राह्मण वगैरे मंडळी पण होती. बाय द वे मिलिंद कॉलेजचे प्राचार्य पण ब्राह्मण होते. तर म्हणून मग मला हे म्हणायचंय की पण आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बौद्ध समाजाचं स्थान काय? आपण सोयीसाठी आता मी सांगते की आपण म्हणू की महार नको म्हणायला,
पण बौद्ध जे पॉलिटिक्स करतात ते पण बौद्ध केंद्रीय किंवा महार केंद्रीय असं नाही. रिपब्लिकन पक्ष जो आहे त्याच्यामध्ये मातंग आघाडी आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण आघाडी पण आहे. मी बघितलं की रामदास आठवले यांच्या पक्षामध्ये संभाजी भिडे नावाचे दुसरे एक गृहस्थ आहेत ते नाही आणि ते नाही तर ते ब्राह्मण आघाडी चालवतात. हनुमंत साठे म्हणून एक मातंग नेते होते, ते मातंग आघाडी चालवायचे. रिपब्लिकन मध्ये ब्राह्मण आघाडी आजही आहे, म्हणजे मी संदर्भ दिला तो आज चालूच आहे तो. हा, म्हणजे ते सांगत आहे की बौद्धांच्या, म्हणून आपण एक समजण्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला समजण्यासाठी बौद्धांच्या लिडरशिप मधलं एक ऑटोनॉमस पॉलिटिक्स त्याची दृष्टी असं याची चर्चा करू आपण. म्हणजे ते म्हणत नाहीत की आम्हाला तुमच्यात वाटा द्या, तुम्ही कोण वाटा देणार आहे असं ते म्हणतायत. ज्या जाती आज वाटा मागतायत किंवा आमचा अमुक पक्षामध्ये आमदार नाही अशी तक्रार करतायत, त्या एका स्टेजला आहेत. त्याला आपण मेल्टिंग प्लॉटचं राजकारण म्हणू. आम्हाला मिसळून घ्या, आम्हाला सहभागी करून घ्या, आम्हाला काहीतरी द्या बाबा तुमच्यातलं, अशा एकंदरीत त्या मागण्या दिसतात मला. धनगर असतील, माळी असतील, अजून कुठल्या कुठल्या जाती की आम्ही इतके आहोत, संख्येने आम्ही इतके आहोत आणि आम्हाला आमचा एक रास्त वाटा द्या. तसं मला दिसतं बौद्धांच्या लिडरशिप मधलं जे राजकारण आहे ते पक्षीय राजकारण आहे. ते इंडिव्हिज्युअल एका संघटनांचं नाहीये. ते भले पक्ष, आता आपण असं म्हणू की खूप पक्ष आहेत, तरी सुद्धा ते पक्षीय राजकारण आहे आणि ते एका व्हिजनचं राजकारण आहे. रिपब्लिकन मधले गट तट म्हणताय तुम्ही, सगळे गट. तर ते पक्षीय राजकारण आहे आणि ते सर्व जातींना घेऊन चालणारं राजकारण आहे. वंचित आघाडी तर आहेच आहे, ते सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की सगळ्या जातींना सोबत घेऊन चालणारं ते राजकारण. मग आता इथं आपण स्पेसिफिक त्यांचा शेअर, ज्याला आपण म्हणू की अनुसूचित जातीच्या जागावरचं, अशी एक चर्चा, असा मुद्दा असावा तुमच्या डोक्यात मला वाटतंय. पण त्याच्या पलीकडे, म्हणून मी सांगितलं की त्याच्या पलीकडे आपण ह्याच्यासाठी बघू की अनुसूचित जातींच्या जागा ह्या बौद्धांना नाही मिळत. साधारणतः बौद्धांची संख्या महाराष्ट्रामध्ये आता तर झालेली नाही जनगणना, पण 7 ते 8% महाराष्ट्रात बौद्ध आहेत. त्यांच्या पोटजाती धरून, सगळ्या पोटजाती धरून. बौद्धात किती पोटजाती आहेत? बघा 52, 52, 53. बौद्धामध्ये पण नाही, ज्या तुम्ही एक्स जातीबद्दल बोलताय, मी ते सगळं पकडून म्हणते की बौद्धांची जनसंख्या ही 7 ते 8% आहे. हा, त्या मिसळून गेल्या आता एकाच छत्रीच्या ह्याच्यामध्ये, आयडेंटिटीमध्ये, बौद्ध आयडेंटिटीमध्ये सगळ्या उपजाती मिसळून गेल्या. तर त्या जातींचं रिप्रेझेंटेशन आहे का असं फेरले आपण विचार करू महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये, तर ते नाही. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. हे आपण एक सगळ्या किती असायला हवं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये? साधारणतः बघा, विधानसभेमध्ये माझ्या माहितीनुसार 29 राखीव जागा आहेत महाराष्ट्रात. आणि तुम्हाला रिकॉल होत असेल ते दिव्य मराठीमध्येच एक आर्टिकल आलं होतं, अनुसूचित जातींचं नेतृत्व चर्मकारांच्या हाती. ते काही बौद्धांनी लिहिलं नव्हतं. आता याच्यामध्ये 29 आमदारांपैकी 16 आमदार हे चर्मकार होते. ही केव्हाची गोष्ट आहे? कुठल्या 2009 ची बोलते मी. अच्छा. आणि तुम्ही शिवसेनेचं रेकॉर्ड काढा, शिवसेनेमध्ये बौद्ध आमदार दिला का? ते बाळासाहेबांचं, त्याबद्दलचं महाराष्ट्राच्या राजकारणाला देणगीच आहे बाळासाहेब ठाकरेंची. म्हणजे भाजपचं आपण थोडंसं अपवाद करू शकतो. इकडे विश्वास गांगुर्डे होते मला वाटते, आणखी नाना शामकुळे होते चंद्रपूरला, भाजपचे आमदार आत्ताचे. पण शिवसेनेने नाही, आणि खूप कमी. त्याचं कारण असं आहे की बौद्ध झाल्याचा हा एक फटका किंवा शिक्षा आहे त्यांना, बाजूला राहा. तर त्याच्यामध्ये दुसरं एक कारण असं आहे की हे बोलतात ज्यादा, बोलतात म्हणजे आवाज मोठा आहे बौद्धांचा, सरेंडर होत नाही. त्यांचं स्वतःची दृष्टी आहे, विजन आहे. मगाशी जे आपण म्हटलं पक्षीय राजकारणाबद्दलचं, तर ते पार्ट्यांमध्ये पण, कुठल्या पण पक्षांमध्ये गेले तरी मग टिकत नाहीत. हे पण नाही, म्हणजे इतिहास खूप असं कमी दिसेल. जास्त वोकल आहे, जास्त सोशल मीडियावरती पण व्यक्त होणारे, करणारे आहेत. आणि त्याच्यामुळे परवडतं कोण? जे संख्येने कमी आहेत. म्हणजे आपल्याकडे दिसते की ढोर, सुशील कुमार शिंदे साहेबांची जी जात आहे ती ढोर आहे, ती संख्येने महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे. आणखीन चर्मकार साधारणतः 2 ते 3% चर्मकार आहेत. मातंग 4 ते 5% आहेत. पण मातंगांना सुद्धा देत नाहीत, हे लक्षात घ्या बरं. मातंगांना पण तुलनेनं, संख्येचा जर विचार केला आणि तुलना केली चर्मकारांची, ढोरांची, तर मातंगांना पण तेवढं प्रतिनिधित्व मिळत नाही. म्हणून मी असं म्हणते की ह्या 29 मध्ये मिळतो कोणाला? कारण रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहेत तर त्याच. आता सांगते ना मी, जे तुम्हाला आता दाखला दिला त्याच्यामध्ये 29 पैकी 16 हे चर्मकार होते. त्याच्यानंतर खाटीक आहेत,
ढोर आहेत, हा छोट्या जातींचं चालतात त्यांना, म्हणजे ते उपद्रवी नसतात, ऐकतात, अजेंडा सेपरेट नसतो. धम्मसंगीनी जी मांडणी करतायत ना ती पूर्णपणे वेगळी आहे. आतापर्यंत जेवढे गेस्ट आले होते त्या प्रत्येकाने स्पेशली मातंगांच्या संदर्भामध्ये त्यांनाही देत नाहीत, खूप बरं. कमी. मातंगांची संख्या जर 4 ते 5% आहे महाराष्ट्रात, तर लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांनाही डावललं जातं. ओके. म्हणून म्हटलं की एका जातीच्या वतीने नको बोलायला. तर फुले पण आंबेडकरांचं विजन लोकसभा काय? तर ठीक आहे, तो प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र आणि येस, एक सामाजिक समरसतेच्या दृष्टीनं ही सगळी नावं जी आहेत ती फार महत्वाची आहेत. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आता ज्या पद्धतीच्या संक्रमणात महाराष्ट्र जातोय त्यात जात हा घटक वगळून चालणार नाही, नाही, तुम्हालाही मान्य. अर्थात मी तेच म्हणते की जातीचं पॉलिटिक्स करणं वाईट नाही. जे असं घाबरतात, बिचकतात, ते मला वाटतं दांभिक आहेत. जाती पण समरसतावादी जातीचं पॉलिटिक्स नको. जे मी पहिलेच म्हटलं, दोन गोष्टी फरक करायला की समतावादी जे पॉलिटिक्स आहे, जे रिपब्लिकन पक्ष आहे किंवा फुले आंबेडकरांचं विजन आहे, त्याच्यानुसार आपण म्हणतो की सगळ्या जातींचा एक रास्त वाटा राजकारणामध्ये असला पाहिजे. बरं, आता वाट्याची गोष्ट नाहीये, म्हणजे पुढचा जो मुद्दा आहे की तिथं जाऊन करणार काय ह्या, नाही तो तर फारच पुढचा गोष्ट नाही, तो फार प्रगल्भता वगैरे तिकडे नकोच जायला. पण ह्या 288 विधानसभा मतदारसंघ किंवा 48 लोकसभा मतदारसंघापैकी किती मतदारसंघामध्ये बौद्धांचा प्रभाव असायला हवा किंवा दिसतोय लोकसंख्येच्या प्रमाणात? म्हणजे 29 पैकी साधारणतः 20 मतदारसंघ. हे मुळातच महार 29 विधानसभा मतदारसंघ, हा मुळात काय महार पॉप्युलेशन ही ज्यादा आहे ना, तर ते फक्त राखीव मतदारसंघापुरता विचार करून नाही चालणार. म्हणजे की उदाहरणार्थ आपण असं म्हणू की लातूरला राखीव आहे म्हणून वगैरे वगैरे असं नव्हे. तर कुठल्या पण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तालुक्यात सायजेबल पॉप्युलेशन किती टक्के असावी महार समाजाची? साधारणतः SC ची जर 20% असेल तर 15% बौद्धांची. ओके. तर मग म्हणून मी हे बघत नाही. आणि विदर्भामध्ये काय परिस्थिती? कारण विदर्भात मी खूप फिरलो, बघा, रामटेक आहे, हो, त्याच्यानंतर नागपूरला त्यातला काही भाग, काटोला आहे, इंदोर आहे, म्हणजे उत्तर नागपूर ज्याला म्हणतात. तर हे इकडं लोकसंख्या चांगली लोकसंख्या आहे. तर मग ते काही काही गावांमध्ये, म्हणजे जसं तुम्ही आता म्हणाले की काही भागात मराठा नाहीत, तुम्ही चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे गेलात तर तिकडे मराठी बोलणाऱ्यांना मराठी लोक म्हणतात. म्हणजे आदिवासी आणि ते छोट्या जाती आहेत ज्यादा तिकडे. तर म्हणून मला हे म्हणायचं आहे की बौद्धांना डावललं जातं. ते खरं आहे. तर त्याचं कारण की त्यांना एक दृष्टी आहे आणि त्यांचं स्वतंत्र राजकारण आहे. ते मुळातच ते प्रस्थापित राजकारण्यांना परवडत नाही असं तुम्हाला म्हणायचं? इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत, बौद्ध व्यक्ती म्हणून वर्षा गायकवाड काँग्रेसमध्ये आहेत, पण मग ते बौद्धांचं राजकारण नाही. बौद्धांचं म्हणण्यापेक्षा फुले आंबेडकरवाद्यांचं. मला खूप गोंधळ व्हायला लागला. नाही, अजिबात गोंधळ करू. तुमचा गोंधळ झाला तर माझी अडचण होईल. गोंधळ याच्यासाठी की तुम्हाला पाहिजे ते एक जातीय ह्याचं. तुमचा जो विचार आहे तो तुमचा कॅनव्हास मोठा आहे. येस. दुर्दैवानं मला ते खूप छोटा करावा लागतोय. मला ते जाणवते तुम्हाला. म्हणजे कसं की तिकडे वर्षा गायकवाड आहेत, त्या बौद्ध आहेत, म्हणून त्या फुले आंबेडकरी राजकारण कॅरी करतात का? तर दिसत तर नाही तसं. मग फुले आंबेडकरी राजकारण म्हणजे काय? आपण असं बघतोय की जाती व्यवस्थेमध्ये तळातल्या जातीचं नेतृत्व स्वीकारलं जात नाही. जातीची जी 6 लक्षणं आहेत तेवढीच महाराष्ट्राला माहिती आहेत. कोणती 6? म्हणजे जातवार वस्त्या असतात, लोटी बंदी, बेटी बंदी, रोटी बंदी, हा ना, ही जी लक्षणं आहेत, व्यवसाय बंदी. त्याच्या पलीकडे एक आहे की शिष्यत्व, गुरुत्व कुणाकडे असणार? खालच्या जातीतला राजकीय नेता नाही चालणार. हा, म्हणजे गुरु, थोडक्यात लीडर नाही चालणार तुम्हाला. म्हणजे बाबासाहेबांच्या कर्मभूमीमध्ये, ठीक आहे, त्यांचं जन्मगाव जरी मध्य प्रदेश मधलं असलं तरी बाबासाहेबांचा सगळा वावर महाराष्ट्रात त्यांच्या कर्मभूमीतली ही आजही ती स्थिती आहे. असं आपण बघूया की काही प्रस्थापित पक्षांनी काही प्रयत्न केलेत का त्याच्याबद्दल? तर केलेत, निश्चित केलेत. म्हणजे जिल्हाध्यक्ष आदिवासींना केलं असेल, कनिष्ठ जातीयांना, कुठल्या पण, म्हणजे फक्त बौद्धांना नाही करत. केलं ना. नावं सांगा काही. आपण जयदेवराव गायकवाडांचं उदाहरण घेऊ शकतो, पुण्यामधले आहेत राष्ट्रवादीचे, किंवा आता हंडोरे बघू शकतो, चंद्रकांत. हा, मुद्दा तो नाही, मुद्दा पद देण्याचा नाही, एक लिडरशिप जी आहे ती स्वीकारलं, तिचं विजन स्वीकारलं. आणि ह्या समूहाला जातीयांतक विजन, हे जातीवंत महाराष्ट्रामध्ये चर्चा करतोय आपण, या समूहाला एक जातीयांतक गोष्टीचं राजकारण करायचंय. आणि ते राजकारण म्हणजे फक्त इलेक्शनचं नव्हे, एक समाज बदलाचं राजकारण.
इथलं राज्य कसं पण चालवायचं. सत्तेत वाटा नाही मिळाला हा. तर सभागृहामध्ये जाऊन तुम्हाला जे काही मुद्दे मांडून बिलकुल. शेवटी जातीअंताची लढाई करायची आहे ती हम्म. कशी करणार तुम्ही? हा मोठा पेच आहे. याचं हा. कारण असं आहे की आम्ही असंच बघतोय की कुठल्याही एका पक्षात अमुक जातीचा व्यक्ती जाणं, साधारणतः आपण बौद्धांचा जाणं, मातंगांचा जाणं म्हणजे प्रोग्रेसिव्ह पॉलिटिक्स पुढे जाणं, हा एक टप्पा ज्याला मेल्टिंग प्लॉट म्हणून मिसळून घेतलंय बाबा आम्हाला, जे घेतच नव्हते. हा टप्पा आहे निश्चित, तो आपल्या प्रोग्रेसिव्ह प्रवासातला एक टप्पा आहे. पण दुसरा जो टप्पा आहे तो लिडरशिपचा आहे. आणि म्हणून बाळासाहेब जे सतत एक आडमुठी भूमिका घेतात, ज्याला सगळे आडमुठी भूमिका म्हणतात, बाळासाहेब आंबेडकर, हा, तर ती हे पुढच्या राजकारणाची एक पायरी आहे. ती कुणाला समजत नाही अजून. मी तुमच्या अंडर नाही येणार. मी छोट्या छोट्या जातींना ज्या एक सत्ता प्रकारे वंचित तुम्ही आहेत त्यांना एकत्र करणार. एक प्रकारे वंचित मध्ये काम केल्यानंतर आता तुम्ही वंचितची संबंध नाहीये तुमचा? नाही, मी वंचित पक्षामध्ये नाही. मी कधीच नाही ना? नाही, पक्षामध्ये नाही. म्हणजे तुम्ही एक प्रकारे बाळासाहेबांच्या आत्ताच्या भूमिकेचा समर्थन करताय? नाही, काय सुरू आहे पेच सांगत आहे मी. सांगतात. पेच काय आहे की जर आपल्याला सहभागित्वाच्या किंवा ज्याला आपण मेल्टिंग प्लॉटच्या पुढे जायचंय, मिसळून जाण्याच्या टप्प्यातून पुढे जायचंय, हा जो जाती व्यवस्थेतून सुटण्याचा, जाती व्यवस्था नष्ट करण्याचा मार्ग जो जातो, ज्या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा येतो मिसळून जाण्याचा, सहभागी करून घ्या, मला माणूस म्हणा, मला तुमच्यात घ्या, हा एक टप्पा होता, तो नाही राहिलेला. आता आहे या जाती एजन्सीवर आणि लिडरशिपवर क्लेम करतायत. मी लीडर आहे, अमुक एका पक्षाची लिडरशिप, तिला व्हिजन नाही, स्टेट कसं चालवायचं, हा दावा आहे ना बाळासाहेबांचा. बरोबर हा ना, तो दावा कुठून येतो? तो फुले आंबेडकर व्हिजन मधून येतो. तो एक बाळासाहेबांचा सेपरेट तुटलेला तो दावा नाही ना, त्याला काहीतरी एक नाळ आहे, बेस आहे, तो त्याच्यातून येतो. आता बाळासाहेबांचं हे राजकारण समजून गेला, एवढ्या इंटेलेक्च्युअल लेवलला जायला लागेल सर्वसामान्य लोकांना. अर्थात लोकसभेला लोकांनी नाही स्वीकारलं बाळासाहेबांना. तो टप्पा येईल असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की बघा, संयुक्त महाराष्ट्र समितीचा आपल्याला इतिहास माहिती आहे. 17 आमदार होते रिपब्लिकन पक्षाचे, 16 की 17. तर मग हे होऊ शकतं ना, प्रोग्रेसिव्ह फ्रंटचं अलायन्स झालं मॅच्युअर, तर ते होऊ शकतं असं वाटतं मला. पण आता ते संवादाचे एकूण सगळे हे बघतोय, गॅप बघतोय आम्ही, तर अजूनही ह्या इलेक्शन मध्ये काही होणार नाही खरं सांगायचं तर, असं वाटतं. पण तरी आपण आपला रस्ता नाही सोडला पाहिजे. आता बाळासाहेबांच्या राजकारणावर बऱ्यापैकी उहापोह केल्यानंतर जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहे महाराष्ट्रातले, ते कसं बघतात बौद्धाकडे? काँग्रेस पक्ष कसा बघतो? आता मला वाटतं की काँग्रेस थोडस सैल झालंय. प्रणिती शिंदेना संधी दिली म्हणून? नाही, बौद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा सैल झाला? सैल याचा अर्थ की पहा, एकूण भारतामधल्या ज्या सरंजामी जाती आहेत त्या काँग्रेसला बऱ्यापैकी चालवत होत्या. लिडरशिप त्यांचं होतं स्टेटमध्ये, आणि ते सरंजामी नेते आता पळालेत म्हणजे घाबरून पळालेत. तर मग कोण आपलं पक्ष खांद्यावर घेऊन वाढवेल, टिकवेल? कोणी? कारण या जातींना समतेची भाषा खूप अपील होते, म्हणजे जीव ओतून काम करतील. म्हणजे राहुल गांधींनी सावरकरांना काहीतरी क्रिटिसाइज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना, कारण हे शिवाय देतच आले सावरकरांना क्रिटिकली, शिवाय म्हणजे लिटरली नव्हे. पण मग हे राहुल गांधी जनगणनेची भाषा करतात, जी 80च्या दशकात जात नाही जनगणनेची. 80च्या दशकात रिपब्लिकन राजकारणाचा तो एक गाभ्याचा भाग आहे ना, जातीची जनगणना करा. म्हणजे की बामसेप पासून रिपब्लिकन पक्षापर्यंत ही गाढवाची लोकसंख्या होते. चांगल्या गेस्ट आलेत आज आपल्याकडे. थँक्यू सो मच, तुम्ही खूप इन्साइट देताय. कुत्र्याची जनगणना होते, जातीची, गाढवांची होते, आणि तुम्ही माणसांची जनगणना का करत नाही? जनगणना मुळात ही गोष्ट वाट्यासाठीच आहे ना, कोण किती आहे संख्येनं. मग ती भाषा आज राहुल गांधी करतायत. आणि म्हणून मग थोडस हा समूह जो आहे, म्हणजे भारतभरातला आपण बघतोय ते खरगे बौद्ध नेते आहेत ना, म्हणजे जरी ते तिथल्या वेगळ्या जातीचे असले, कर्नाटक मधल्या, तरी ते बौद्ध आहेत. कुठल्या जातीचे? आम्ही तर त्यांना दलित नेताच मानतो. बौद्ध आहेत, पण ते काय ते होलार समाज असं काहीतरी आहे. पण मग त्याची चर्चा इथे होते का बौद्ध समुदायात, की खरगे कोण आहेत? अरे म्हणजे होते ना, ते बौद्ध आहेत, माहिती आहे. त्यांनी मोठं विहार बांधलेलं आहे गुलबर्ग्याला. इथली लोक तिकडे जातात विहार बघायला. सौंदत्तीमध्ये जे काही सापडलं सम्राट अशोकाचं, तर ते करण्यामध्ये खरगे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे ना. म्हणजे जरी ते काँग्रेसमध्ये असले तरी ह्या पद्धतीने त्यांनी सांस्कृतिक
तर तुमच्या मते आता काँग्रेस पक्ष बऱ्यापैकी बौद्धाकडे सकारात्मक दृष्टीनं राजकारणाच्या अंगाने नवीन बघतोय. नवीन आहे. बौद्ध काँग्रेसकडे कसं बघतायत? काँग्रेस बौद्धांचा काही अजेंडा चालवत नाही, पण एक जो आहे की भारतातलं जमातवादी राजकारण आणि धर्मांध राजकारण, ज्याला आम्ही ब्राह्मणी पॉलिटिक्स म्हणते, भांडवली पॉलिटिक्स, त्याला कुठेतरी थांबवायचं असेल, ही गरज आहे. तर मग कुणाची भाषा जरा बरी वाटते आपल्याला, असा एक समाज चेक करतो. मग आता याचा सरळ अर्थ असा की जे लोकसभेला झालं हा. की संविधान बदलाची भाषा बोलली गेली आणि हा. त्याचे फटके महायुतीला बसले, हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असंच होईल? नाही होणार नाही. नाही, तसं का होणार नाही माहितीये का? हा. की लोकसभेला म्हणजे हा समाज जो बौद्ध समाज जो आहे ना, तो पॉलिटिकली खूपच, ज्याला आपण म्हणू की मॅच्युअर्ड, त्या म्हणजे इंटेलेक्च्युअल नव्हे, मॅच्युअर्ड आहे, समजदार आहे. आपण असं ज्या गप्पा मारतो त्या आपल्या पलीकडे जे एक हॉटेल आहे, सेंट्रल हॉटेल, तिथे ह्या कॉमन गप्पा आहेत. आता ज्या मारतो त्या तुम्ही याला अप्रिशिएट केलं ना, त्या गप्पा सेंट्रल हॉटेलला रोज होतात. तर मग असं आहे की त्यांना एक अंदाज येतो, वास येतो की काय केलं पाहिजे. बरं, ते राहुल गांधी असं बोललं म्हणून नव्हे, एक चित्र समाजामध्ये काय सुरू आहे ते पण ते बघतात. आणि म्हणून तर मी मगाशी म्हटलं ना की वंचित कडे एक आशेनं या समूहाने का बघितलं की आपलं राजकारण कॅरी करणारा एक पक्ष येतोय, म्हणून बघितलं. समाजाला स्वतःचं व्हिजन आहे, पक्ष व्हिजन देत नाहीत प्रत्येक वेळी, पण तरी आता सध्या कुठला पक्ष आहे तर वंचित बहुजन आघाडी हा आपला पक्ष आहे, असं ते एक समजून चाललेले आहे. आणि त्याच्यामुळं संविधानाचा धोका कधी आहे? जेव्हा ते लोकसभेमध्ये मोठ्या संख्येने जातील भाजपवाले. आता विधानसभेत काय धोका? आता विधानसभेला काय धोका? त्याच्यामुळं ते ऑटोनॉमस पॉलिटिक्सचा सूर बऱ्यापैकी दाखवतील, पण इतका नाही. मग पुन्हा वंचितला संधी आहे? इतकी नाही. इतकी नाही. हा, म्हणजे की आता जी वंचितची खूप, ज्याला आपण म्हणू दानादान झाली लोकसभेत, 40 लाखावरून एकदमच 7-8 लाखावर झाले, 15 लाखावर आले. तर किंवा मागच्या विधानसभेत ते 25 लाखावर आले होते. तर तो फटका ह्याच्यासाठीच बसला होता की आमच्या स्वप्नातला पक्ष अजून विकसितच होत नाही. एक लोकांना असं नाही की लोकांना खूप घाई आहे, लोकांना ह्याची कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त जो बेस आहे वंचितचा बौद्ध, तो 8% आहे. आणि 8% मधला वंचितला मागच्या वेळेस 7-7.5% लोकसभेला गेली होती. आता ती नाहीच आहे, 2.5%, 2%. विधानसभेला काय होईल? विधानसभेला ते सांगत आहे ना की इतकं हा मुद्दा चालणार नाही संविधान बचावचा. आणि मग काय मुद्दा चालला? मुद्दा हा चालेल की आपलं पॉलिटिक्स, आपल्या विजनचं पॉलिटिक्स. पण मग त्याच्यात तसा पक्ष कोण? जर वंचितच आहे, वंचितच आहे. पण समाजामधून अजून एक काय म्हणतात त्याला, निर्दोष काय पर्याय येऊ शकतो का? हे भाजप नाही पर्याय काय? भाजपनं तर आता सगळं सांगितलं की पंतप्रधान गेले, त्यांनी संविधानाच्या ह्याला नम्रपणे अभिवादन केलं. पुण्यात जी त्यांची विभागीय मेळावा जो झाला, तिथे असं भलं मोठं होर्डिंग लागलेलं होतं, ज्याच्यात मागं संविधानाने बाबासाहेबांचाच फोटो होता. सो भाजपचा ऍक्सेप्टन्स अजूनही नाहीये, अजिबात नाही. त्याचं कारण आहे की भाजपची विचारधारा ही हिंदुत्ववादी विचारधारा आहे, स्पष्ट आहे ना. तर हिंदुत्ववादाच्या छत्रीमध्ये आम्हाला नाही जायचं. म्हणजे बाबासाहेबांचं ते फुले आणि बाबासाहेब, म्हणजे काही प्रयत्न केले भाजपनं तरी नाही, त्यांना बदलावं लागेल. सांस्कृतिक दृष्ट्या आणि त्यांच्या आर्थिक धोरणांचा जो एक रेटा सुरू आहे सगळा, जे भांडवली न्यू लिबरल पॉलिटिक्स जे त्यांच्या धोरणांमध्ये दिसतंय, तर त्याचा फटका कामगारांना बसतोय, शेतकऱ्यांना बसतोय, ह्याच वर्गातला सगळ्या कारागीर जातींना बसतोय. तर केवळ हे नाही बघणार की ते किती प्रोग्रेसिव्ह भाषा बोलतात, त्यांनी सरकारी कंपन्या किती बंद केल्या हे बघतील, त्यांनी कुठल्या शेतमालाचा भाव फिक्स केला का ते बघतील, त्यांनी नोकर भरती केली आहे का, नोकर भरती पारदर्शक होईल ह्याचं काय त्यांनी यंत्रणा डेव्हलप केली का ते बघतील. तसं नाही ना, घोटाळेच घोटाळे. म्हणजे तलाठी परीक्षेमध्ये मला ह्याची खूप शक्यता वाटते की हा समाज इतका जागृत आहे, आणि त्या जागृत असण्याची सगळ्यात चांगली गोष्ट काय असते तर ज्या आर्थिक धोरणाबद्दल एलिट क्लास पण फारसा काळजीपूर्वक बघत नाही, पण हा समाज अत्यंत काळजीपूर्वक बघतो. निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात मतदानावरती जाऊन कुणाला मतदान करायचं आहे ह्याबद्दलचे खूप बारीक बारीक तपशील ते बघतात. एक फरक मला खूप जाणवला, म्हणजे भाजपचा विषय निघाला म्हणून, विदर्भामध्ये जो
25 ते 40 हा वयोगटाचा बौद्ध समाजाचा तरुण आहे, तो कदाचित थोडा वेगळा विचार करतो आहे, काही प्रमाणात भाजपला स्वीकारतोय असं मला वाटत होतं. नाही, असं होणार नाही. तुम्ही बघा, रामटेक मतदारसंघ राखीव आहे. काँग्रेसने बौद्धांना तिकीट दिलं नाही लोकसभेचं, आणि खूप म्हणजे प्रयत्न खूप केले, लॉबिंग करतात ना लोक की ते गजबी म्हणून आहेत, त्यांना तिकीट मिळावं खासदारकीचं, पण ते मिळालं नाही. ते बंडखोरी केली गजबींनी, तरी सुद्धा बौद्ध समाज त्या काँग्रेसने दिलेल्या माणसाच्या मागं राहिला. म्हणजे हे कशावरून आपण बोलू शकतो की गजबींना मतदान किती पडलं, वंचितनं त्यांना पाठिंबा देऊन पण त्यांना किती पडलं हे बघू शकतो. म्हणजे लक्षात येतं, कारण तो कांशीराम साहेबांचं तो रामटेक हा बालेकिल्ला राहिलेला आहे, म्हणजे तिथं बीएसपीचं खूप काम होतं. तर एवढं सायजेबल पॉप्युलेशन कुठं जाते त्याचं मतदान. तर बीएसपीचं असं का व्हावं? मी अनेक सभा अटेंड केल्यात कांशीरामांच्या. एक वेळेला मायावतींचा मुलाखत करण्याची संधी मला मिळाली होती, मी त्यांच्या घरी गेलो होतो. तो भव्य, आता अर्थात ते सगळं जाऊ देतात फार वेळ, पण तसं का व्हावं बीएसपीचं? एक टप्पा आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना उंची गाठण्याचा एक टप्पा असतो. महाराष्ट्रामध्ये तेवढं पण करू शकत नाही आपण, जे उत्तर प्रदेशात झालं सत्तेवरती आलं 4 वेळेला. तर महाराष्ट्रात का करू शकत नाही? महाराष्ट्रात पॉप्युलेशन आहे 15%, आणि जो बेस आहे तो आहे 8% बौद्धांचा. युपी मध्ये 22% पॉप्युलेशन, 11% चांभार आहे. चांभार हा बीएसपीचा बेस आहे, आणि पूर्ण चांभार बेल्टच आहे ना तो. बिहार असेल, राजस्थान असेल, पंजाब आहे, आणि हरियाणा आहे, युपी आहे. तो बेस पहिल्या पक्षाला मिळाला. आणि इथे पवार साहेबांना किती ऍक्सेप्टन्स आहे, विशेषतः नामांतर हे स्वतःच्या सरकारला धोक्यात घालून त्यांनी केलं असं ते अलीकडे सांगितलं जातं. पवार साहेबांना पण आहे बऱ्यापैकी, पण मग ते क्रिटिकली बघतात ना, म्हणजे त्यांची धोरणं काय आहेत. आणखी काय क्रिटिकली धोरणं दिसतात तुम्हाला पवारांची? एक म्हणजे पक्षाचं स्ट्रक्चर. आम्ही आमच्याच पक्षाला एवढं क्रिटिक करतोय, तर पवारांच्या आमचा रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा. राष्ट्रवादीमध्ये काय अडचण दिसते? लिडरशिप. तुम्ही लिडरशिप जी आहे ती कशी डेव्हलप होणार, किंवा पक्षाचा नेता कसा ठरणार? ते रामदास आठवले त्यांनी डेव्हलप केलं ना. बाय बर्थ. अच्छा, बाय बर्थ. बघायचं पवारांच्या नंतर कोण येणार? घराण्यातला व्यक्ती येणार ना. ते नको आहे. मग आम्ही आमच्या पक्षांना, स्वतःच्या पक्षांना म्हणतोय की डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर उभं करा पक्षाचं. तुम्ही काही बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष उभं करत नाही, हे इथं म्हणतोय. हा प्रश्न तुमचा बाळासाहेबांना आहे? आमच्या सगळ्याच पक्षांना, आरपीआय वाल्यांना आहे, आणि आमचे जे पक्ष आहेत त्या सगळ्यांना, की एक डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर उभं राहिलं म्हणजे लोकांना अपील होणार. हा माझा पर्सनल मुद्दा नाही. पब्लिक मधून काय येत आहे की कोण नेता होणार, कुणाला जागा आहे, तुमच्या नंतरची जागा कुणाला आहे, त्याच्यानंतरची आणखीन कुणाला जागा आहे, तुमचे बॅनर कसे असतात, हे लोक क्रिटिकली बघतात. मग पवारांवर आमचे तर किती आक्षेप असतील, जर आम्ही इतकं सेल्फ क्रिटिक करतोय तर त्याच्यामुळं हे आक्षेप आहेत. ओके, पण मग आता सत्तेच्या राजकारणात सर्वात यशस्वी नेता महाराष्ट्रातला कोण? तो रामदास आठवले. मग त्यांचं राजकारण नाही ना. मी हे मगाशीच सांगितलं, 8%च्या जीवावर तुम्हाला ऑटोनॉमस पॉलिटिक्सचा टप्पाच नाही. हा आपण जी जात्यांतर दृष्टी वारंवार शब्द वापरला पहिल्यांदा, की फुले आंबेडकरी राजकारणाचं विजन हे जातीअंतक आहे. तुम्हाला जातीच्या अंताच्या डिस्कोर्स उभा करून वेगवेगळ्या जातींना जोडावं लागेल. मग जसं कांशीरामांनी किमान पॉलिटिकली बहुजनवाद केला, तुम्हाला सांस्कृतिक बहुजनवाद इथं करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला बहुसंख्याक बनता येणार नाही. आता जे 8%चं राजकारण हेच असणार आहे की बाबा आम्हाला तुमच्या सहभागी करून घ्या. मग आता हे खूप लाता देतात, तर ह्यांच्याकडे जाऊ दे, हे लाता तरी देत नाही, कोपऱ्यात बसवतात. म्हणजे आठवले साहेबांचं काय राजकारण आहे? आता समाज कल्याणचा निधी सगळा वळवला जातोय, आदिवासींचं फंड सगळं वळवलं जातंय. इव्हन कंपनी सरकार आल्यासारखं समाज कल्याण खात्यामध्ये झालंय. हे जे लाड आहेत ना, प्रसाद लाड, त्यांची कंपनी आहे, त्यांना कंत्राट मिळालंय मेसचं. ते कधी कंपनी त्यांची कधी मेस चालवत नाही, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. म्हणजे हा विषय तुम्ही घ्या. 5,200 रुपये एका विद्यार्थ्याला महिन्याचं बिल मिळतं मेसचं सरकारकडून, निर्वाह भत्ता म्हणून त्याला, जेवणाचं बिल. आणि त्याचा खालचा जो सब कंत्राटदार आहे, उप कंत्राटदार, त्याला ते देतात 3,700 आणि मग आठवले साहेब काही करत नाही. म्हणून म्हणलं की सहभागित्वाचं जे पॉलिटिक्स आहे ते
तुम्हाला फार तर कमी त्रास, म्हणजे इकडे ज्यादा सन्मान नाही मिळाला तर इकडे बाबा लाता तर देणार नाहीत, ह्याच्या पलीकडे बाबासाहेब आहेत समोर आणि बाबासाहेबांच्या समोर इतकं तर एक- कठोर परीक्षण त्यांनी ते करतायत. मला बरं वाटतं की आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार, मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की शाहू फुले आंबेडकर हे सुद्धा एक पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. फुले शाहू आंबेडकर म्हणा, हा, ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. हा. कारण महाराष्ट्रातला जर जात घटक बघितला ना तर त्या जात घटकांना एकत्रित करण्यासाठी ही एक राजकीय घोषणा आहे असं मला बऱ्याच वेळेला वाटतं. प्रत्यक्ष आचरणात त्या गोष्टी किती असतात ते तुम्हीच म्हणालात ना की सत्तेच्या लॅडरवरती कोण आहे, पक्षाची मालकी कोणाकडे येते वगैरे वगैरे, बरोबर. बरोबर. तर ते एक पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. तुम्ही थोडा विचार करा. आपण आपण बऱ्याच वेळेला ह्या भागामध्ये पर्टिक्युलरली आम्ही प्रयत्न करतो ते म्हणजे आकडेवारीवर बोलण्याचा. येस, पण हा झालं आपलं काय माहितीये का की काय हरकत नाही, पण तुम्ही खूप सगळे मुद्दे कव्हर केले. 288 पैकी बौद्ध समाज किती मतदारसंघात प्रभावी आहे तुमच्या मते? 29 पैकी 20. म्हणजे तसं माझं म्हणणं काय आहे की 62 मतदारसंघावरती राजकारण फिरवू शकतात बौद्ध संख्येच्या, म्हणजे कुणाला तरी पाडू शकतात. न्यूसेन्स व्हॅल्यू पण आहे, खूप आहे. 62 मागच्या विधानसभेमध्ये होते. ओके. आणि कुणाला तरी निवडून आणू शकतात ठरवलं तर. आणि मग रिजन निहाय जर बघितलं विदर्भात काय चित्र दिसतं? मग तेच म्हटलं ना की तिकडे आता गडचिरोलीत समजा कमी, आदिवासी जसं तुम्ही अतिदुर्गम भागात गेलात तर पॉप्युलेशन आदिवासींचं जास्त आहे. नागपुरात किती दिसते जिल्हा म्हणून? जास्त आहे पॉप्युलेशन. असे किती जिल्हे दिसतात तुम्हाला जिथे बौद्धांची संख्या जास्त आहे विदर्भात? नागपूर आहे, अमरावती आहे, हिंगोली आहे, बुलढाणा आहे. आता आपण बघितलं नांदेड, बुलढाणा, हिंगोली हे जे मतदारसंघ आहेत ना 10% पुढे गेले. आता सुद्धा एवढी वाईट परिस्थिती होती की संविधान बचावचा एवढा रेटा होता तरी पण बेस टिकला तिथे. 10% पुढे ते मतदान झालेलं आहे वंचित. आणि लोकसभेला किती मतदारसंघात प्रभावी दिसतो आपण? लोकसभेला 12, बाळासाहेबांची स्वतःची धरून, अकोला धरून 12. आणि तुमच्या मते केवळ न्यूसेन्स व्हॅल्यू अधिक स्वतःच, मी हे म्हटलं ना की राखीव जागांचं पॉलिटिक्स हा बौद्ध राजकारणाचा भाग नाहीच आहे. तो बघतो की सगळ्या जागांवरती खुल्या प्रवर्गात संधी मिळण्याची शक्यता किती आहे? नाहीच. मला वाटतं की बघा ते 98 ला जे ऐक्य झालं होतं त्याच्यामध्ये जे 4 खासदार आले होते, पुन्हा बाळासाहेबांचं त्याबद्दलचं मत वेगळं आहे. आम्ही ते शरद पवारांना क्रेडिट देतो तर ते आता तसं म्हणतात की नाही उलट शरद पवारांनी मला फसवलं. नाही, पण युतीच्या राजकारणात म्हणते मी. मग तेच म्हटलं 8%च्या जीवावर तुम्हाला दुसरा एक समूह जोडून राजकारण करता येईल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. 8%चं कसं होईल बघा. आता कुठला पण पक्ष 14-15% मतदान घेतो, म्हणजे बेहेंजींचं युपी मधलं मतदान हे 22% प्लस दुसरे 10% जोडले होते. 32% त्रिशूळ पण त्यांनी आणला, ब्राह्मणांनाही बरोबर घेतलं होतं. एक शेवटचा प्रश्न आहे मला, आपण थांबू करा वेळेची मर्यादा. पण आंबेडकरवादी जो समाज आहे त्याच्यामध्ये तरी एकोपा का होत नाहीये? मग जाती व्यवस्था ती आपण फेअरली बघूया, क्रिटिकली बघूया, ती उतरंड आहे. आता मला ब्राह्मणांच्या बरोबरीने जायचं म्हणते, म्हणजे माझं लोकेशन आलं की, पण मी माझ्या खाली भंगी आहे, मांग आहे, डक्कलवाद आहे, रायरंद आहे. मी त्यांना बरोबर घेण्याचं माझं किती पॉलिटिक्स आहे की नाही? मग तसं आहे, पण किती आहे? आपण वरती खूप बघतो ना, खाली नाही जादा बघत. आणि चूक आहे. म्हणून एक प्रयत्न वंचितच्या माध्यमातून 2019 ला झाला, तो काही फार पुढे गेलं नाही. पण त्याला संधी आहे महाराष्ट्रात आहे. आणि तसं जर झालं तर एक गट्टा मतं किती होतात फक्त आंबेडकर एससी समाजाची? बघा, म्हणजे खूप नाहीच यायचं सोबत, आंबेडकरवादी विजनच्या पॉलिटिक्स सोबत यायचंच नाही असं ठरलं तरी 15 पैकी 11-12% एक गट्टा मतदान हा प्रवाह घेऊ शकतो. खूप डिसायसिव्ह आहे. मी आता म्हणजे हवेतलं नाही बोलत, हे दादासाहेब गायकवाडांच्या काळातल्या टक्केवारी मी सांगितली. ओके. ते पण आता त्याला मग जे संयुक्त महाराष्ट्र समितीचं पण एक बॅकग्राऊंड आहे, त्याचा एक विचार करावा लागेल. ठीक आहे. पण तरी सुद्धा काहीतरी तुम्ही हक्काचा राजकीय दोस्त किंवा दोस्त शक्ती जोडली तर ते 12 ते 15% पर्यंत पण जाऊ शकतं. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं नेक्स्ट तुमच्या काय मांग तो 5%-4% आहे, तर त्याला सोबत घेण्याचं एक ते बाळासाहेबांनी केलं. वर्गीकरणाला त्यांनी समर्थन दिलं. आता भाजप जे वर्गीकरण म्हणते त्याला आमचं नाही समर्थन. आरक्षणाच्या वर्गीकरणाला बाळासाहेबांचा पाठिंबा पक्षाच्या अजेंड्यामध्ये ती गोष्ट आहे, जाहीरनाम्यामध्ये आहे. चला, ही नवीन गोष्ट कळली. मीच त्याचं वर्डिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे खात्रीनं सांगू शकते. थँक्यू सो मच. अबकडला पाठिंबा आहे. पण भाजपने जे
चित्र रंगवलंय, तसा नाहीये. त्याच्यावर खरं तर खूप स्वतंत्र चर्चा नाही होऊ अरे शकते. ही तुमची चर्चा जी आहे हा. ना ती एका खूप छोट्या मर्यादित हा. विषयात आपण केली. येस. तुमच्याबरोबर आणखी काही एपिसोड्स करायला मला हा. निश्चित आवडेल, एनडीटीव्हीच्या हा. प्रेक्षकांनाही ते आवडेल. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आभार हा, आहे. मी खूप शॉर्ट नोटीसवर नाही खरं म्हणजे. हरकत हा, नाही. हा. मला खूप छान वाटतं की इतक्या स्पष्टपणे आणि त्यांनी ज्या पद्धतीची ही आपली मालिका आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आणि मला विचार करायला भाग पडेल अशा पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे ते तुमच्या समोर आहे. एकतर त्यांच्या बोलण्यातनं मला स्पष्टपणे दिसलं ते असं की आपला जो समाज आहे त्याचा आधी एकदा एक गठ्ठा संघटन करू, त्याच्याशिवाय तुमचा प्रभाव वाढणार नाही. आणि मग प्रचलित राजकारणामध्ये सगळे राजकीय पक्ष हे काय विचार करतात तेही त्यांनी सांगितलं आणि आपल्याला जे 8% आहेत त्यांना ह्या प्रचलित राजकारणाबरोबर जाण्याशिवाय का पर्याय नाही तेही सांगितलं. थांबूया आपण इथे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील ते जरूर टाका, कारण तेच मुद्दे घेऊन मी पुढच्या भागामध्ये, की ही मालिका पूर्ण विधानसभा होईपर्यंत थांबणार नाही, ती टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे. आणि आता तो टप्पा जेव्हा संपेल तेव्हा इंटेलेक्च्युअल क्लास बरोबरच समाजात आणखी वेगळ्या पद्धतीचे राजकारण करणारी मंडळी, राजकारणी अशा सगळ्या मंडळींशी आम्ही बोलणार आहोत. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पुणे.